अरे गुरुनाथ, कुठे ऑफिसला चालले का? आता एवढं तयार होऊन काय जॉगिंगला जाणार का? ते बरोबर आहे म्हणा. दादा हे घे. त्यांना दे ना. नाही, आता सकाळी हे असलं नाही खात. का? त्यांना एकदम हेल्दी लागते. हा, मेंटेन गिंटेन करून राहिले काय? तुमचं म्हणजे एकदम मस्त असतं बरं का. म्हणजे सकाळी ते ओट्स गीट्स सगळे हेल्दी फूड, नंतर हे हिरवट चहा. एकदम टाइम टू टाइम राहते तुमचं. टायमाच्या बाबतीत हे एकदम काटेकोर. एवढा सुद्धा वेळ चालत नाही त्यांना. तुम्हाला तो मने आठवतोय का, आमच्या गल्लीतला? अहो तो कॉलेजला असताना तुम्हाला नडलेला, मी त्याला रट्टे दिले होते, आठवत? आता पंचायत समितीला उभा राहिलाय. एवढा माज ना त्याला बाप्पा. आता मला मेसेज आलाय पतंगावर शिक्का मारा म्हणून. आता बघतो त्याला. राधिका डबा दे का? हे डबा दे ना, उशीर होतोय त्यांना. आणते. दादा, तुला पण ऑफिसला जायचं असेल ना? मग तू जा ना यांच्या बरोबर. ते तिकडूनच तर जाऊन राहिले काय हो? नाही, ते उलट पडेल पण तुला. नाही, उलट नाही पडत, रस्त्यातच आहे ते. पण आज मला एक काम संपून जायचंय. नाही, माझ्यामुळे तुम्हाला उशीर नको काय? हो, नाही काम महत्वाचं. हा, यू कॅरी ऑन. येतो. हो. आओ, ग्रीन टी. राहू दे. संध्याकाळी लवकर या. बघतो. दादा, अरे आवर ना लवकर, ऑफिसला जायचंय ना. नाही तर वहिनी ओरडेल बरं का तुला. मग घाबरतो की काय दिला? तो गेलाय म्हणजे आता आपण राधिकाकडे जाऊया आणि तिच्या भावाला सगळं सांगू. हा चला. नाही, वरती नको, इथेच सांगूयात आपण. का? रेवतीजी, आपलं बोलणं झालंय याच्यावर. शक्यतोवर राधिका वहिनींना हे सगळं कळू द्यायचं नाहीये, आणि म्हणून तर आपण त्यांच्या भावाशी बोलतोय ना. पण मग तिच्या भावाने तिला सांगितलं तर? नाही, तो असं नाही करणार. मी सांगेन त्याला की राधिका वहिनींना हे सगळं कळू देऊ नको, डिरेक्टली गुरुनाथशी बोल, आणि त्याला समजते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सांगण्यामुळे तो तिला सांगणार नाही? बच्चा, अगं 10 मिनिटं झाली तू नुसतीच रडतेस. तू काही सांगणारच की नाही मला? मला त्याशिवाय कसं कळेल काय काय होतंय? बरं, मुळात तू मला इथे का बोलवलंस भेटायला? तुला ऑफिसला नाही जायचंय का? मूड नाहीये का? मला सांग ना, त्याशिवाय कसं कळणार आहे? सांगून काही फायदा आहे का? आणि कशाला सांगायचं तुला? अगं तसं नाहीये, तू सांगून तर बघ ना एकदा प्लीज. अगं असं कसं? तू आधी रडणं थांबव बरं. काय झालंय मला सांग. भक्तीने मला घर सोडून जायला सांगितलं. काय? तू घरी येतोस ना म्हणून आमच्या ऑर्थोडॉक्स सोसायटीने तिला नोटीस पाठवली आहे. त्याच्यात असं लिहिलंय की तू यायचं नाही, नाही तर मग तिला बाहेर काढ. आणि हे तिला पटलंय, सो तिने मला अल्टिमेटम दिला आता. अरे याला काय अर्थ आहे? थांब, मी बोलतोच भक्तीशी, आणि आपण सोसायटीच्या सगळ्या मेंबरशी पण बोलू. त्याने काही होणार नाहीये. अगं मग मी काय करू? आता हे पण तू मलाच विचार की मी काय करू? नाही, तू काही करू नको, मीच करते काय करायचं ते. हे घर सोडून ना जाते मी पुण्याला परत. एक तू रडू नकोस ना. असं काय बोलतेस तू? नाही, बरोबर आहे रे. तुझं काय बिघडणार आहे या सगळ्यात? तू आहेस ना एका छान मोठ्या कंपनीचा मॅनेजर आहेस, तुला तुझी बायको आहे, मुलगा आहे, स्वतःचं घर आहे तुझं. तू का सोडणार आहेस त्यांना माझ्यासाठी? अगं ए, आय नो, माहितीये मला तू तुझ्या वडिलांना घाबरतोस. सारखं सारखं तेच तेच सांगू नकोस मला. शनाया, माझी परिस्थिती तू समजून घे ना एकदा. अरे यार, पण मग माझी सिच्युएशन कोण समजून घेणार आहे? आत्ता आठवड्याभरात मी रस्त्यावर येणार आहे, पण तुला त्याचं काहीच नाही वाटत आहे. तू तुझ्या वडिलांना घाबरतोस म्हणून काही डिसिजन घेऊ शकत नाहीयेस. आणि मी आपलं काय काय स्वप्न बघत होते रे आपल्यासाठी, की आपण एकत्र राहावं एकाच घरात, रोज सकाळी तुझा चेहरा बघावा,
रात्री तुझ्याच कुशीत झोपावं, दोघांनी मस्त एन्जॉय करायचं. पण नाही, तुला हे काहीच नकोय. अगं नाही, तसं नाहीये. मलाही हे सगळं हवंय ना. पण तसं दिसत नाहीये ना गॅरी. नाहीतर आता मला म्हणाला असतास की चल माझ्या घरी म्हणून मी त्या बायकोला बाहेर काढतो. पण नाही, हे काहीच करत नाहीयेस तू. अगं पण असं कसं करू मी? का का नाही करू शकत? घाबरतोस बायकोला? एक मिनिट, तू समजून नाही घेतेस. ओके, मी समजले काय समजायचं ते. आपली साथ ना आता इथवरच होती. मी नाही काम करते, मी जाते पुण्याला आई बाबांकडे. बाय, मी तिकडेच जॉब शोधते आता. अगं आता तुला काय अपेक्षा आहे? मी काय करावं? हा, बायकोला सोडून देऊ, डिवोर्स घेऊ? अरे हे मला सांगावं लागतंय, इथेच प्रॉब्लेम आहे ना. हे तुझं तुलाच कळायला हवं. थिंक अबाउट इट. खरं सांगू रेवतीजी, मला हे नाही पटत. मी समजू शकते की तुम्ही इमोशनल आहात म्हणून तुम्ही राधिकाच्या इमोशन्सचा विचार करताय, पण काही गोष्टींचा विचार हा प्रॅक्टिकली करावाच लागतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपण त्यांना त्याशिवाय पर्यायच नाहीये मिस्टर गुप्ते. हा नाही तर तो कुठलाही मार्ग वापरला तरी राधिकाला कळणारच आहे, आणि ते कळल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणजे याचे परिणाम किती विपरीत झाले तरी चालतील तुम्हाला. पण मी असं कुठे म्हणतेय, कुणालाही संकटातून वाचवायचं असेल तर त्याला त्याची जाणीव करून द्यायलाच हवी. गुरु हे जे काही सगळं वागतोय ना, त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी. आणि राधिकाचा त्याच्यावरचा जो अनाठाई विश्वास आहे ना, तो कसा खोटा आहे हे तिला कळायला हवं. आणि तिने त्याला कायमचं सोडलं ना की मग त्याची अक्कल ठिकाणावर येईल. मला हे कळत नाहीये की आपण हे सगळं राधिका वहिनींचा संसार जोडण्यासाठी करतोय का तोडण्यासाठी? खोट्या आशेवर राहण्यात काय अर्थ आहे? तसंही संसार तिचा एकटीचा आहे. गुरु त्यातून केव्हाच बाहेर पडलाय. रेवती, हाय जेनी. हाय. हॅलो. हाय. आज इकडे कुठे? हा, मी गुरु सरांकडे आली आहे. माझ्या मॉमने केक बनवलाय, खास गोव्याहून पाठवलाय. तो मी राधिका मॅमसाठी घेऊन आली आहे. त्या नेहमीच आमच्यासाठी छान छान काहीतरी पाठवत असतात ना, सो आज मी त्यांच्यासाठी केक आणलाय. तिला आवडेल, नक्की आवडेल. या, वाय डोंट यू बोथ जॉइन अस? या ना. नाही नको, तू जा. मला थोडं बोलायचंय. ओके, चल ठीक आहे. त्यांनी गुरुच्या ऑफिस मध्ये काम करते ना? हो. म्हणजे हिला शनायाविषयी माहिती असेलच. आय थिंक तिला माहितीये, कारण आम्ही जेव्हा गुरुच्या ऑफिस मध्ये गेलो होतो ना, तेव्हा ती म्हणाली होती की गुरु सरांच्या वाईफ किती छान आहेत आणि ही शनाया असं काहीतरी. म्हणजे हिला राधिका वहिनींविषयी सहानुभूती आहे. पण असं केलं तर, आपण हिची मदत घेतली तर? म्हणजे हिच्या मदतीने आपण गुरुनाथ आणि शनायाला वेगळं करू शकलो तर राधिका वहिनींचा संसार वाचेल. चल येते ग. वहिनी, तुम्ही सगळेजण अजून 2-3 दिवस थांबला असतं तर बरं झालं असतं ना. अगं असं कसं? इतके दिवस घर रिकामं सोडून नाही राहतायत. चोऱ्या सुद्धा किती वाढल्यात हल्ली, जावं लागणारच. दादा, अगं ते परस्पर येणार आहेत ऑफिस मधून. सुजयला शाळेतून घेऊन येणार आहेत घरी. बर. नेमप्लेट का नाही बदलली आहेस अजून? मी तुला ती हँडमेड शिकवली होती ना. मग हो अगं, पण वेळच नाही ना मिळत. पण आता बनली. बरं, हे घे तुझ्यासाठी लाडू. मी विसरलेच द्यायचे, त्याला आवडतात ना म्हणून. किती करतेस तू राधिका. बरं चल येते, काळजी घे. शट अप मिस शनाया, रत्ती भर भी आपको परवाह नहीं अपने काम की, ऊपर से अपने सीनियर से और कैसे क्लाइंट से बात करनी इसकी भी तमीज नहीं है आपको. इसलिए मैंने फैसला लिया है कि आपको कंपनी से मैं बर्खास्त कर रहा हूं. यू आर फायर्ड.